नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. कोर्टाचं कामकाज सुरू असतं. त्याच वेळेस अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट गडकरी यांना मी विनंती करतो की तो रिपोर्ट सर्वांना इथे जमलेल्या माझ्या मित्रांना तो वाचून दाखवावा. जेव्हा चैतन्य तो रिपोर्ट वाचतो त्यामध्ये असं लिहिलेलं असतं, हरीशने लिहिलेल्या चिठ्ठीतील अक्षर हे त्याच्या डायरीतील अक्षराशी 92% जुळतंय. शाईचं विश्लेषण आणि कागदाचं विश्लेषण यावरून असं कळतंय की ती चिठ्ठी 2 वर्षापूर्वी लिहिली गेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे दस्तऐवजामध्ये कुठलीही खाडाखोड आढळली गेली नाही. यावरून असा निष्कर्ष निघतो की ही जी चिठ्ठी आहे ती हरीशने लिहिली आहे आणि ते कुठल्याही दबावाखाली किंवा बनावटपणा नाही. अर्जुन म्हणतो की इन शॉर्ट ही चिठ्ठी हरीशनेच लिहिली आहे हे प्रूव्ह झालंय. दामिनी, महिपत चांगलेच घाबरलेले असतात. अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट साळुंखे, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की हरीश तर जिवंत नाहीये, मग ही चिठ्ठी, हे सामान मला कुठं मिळालं? तर ही चिठ्ठी मला हरीशकडे सापडली, जो हरीश मेल्यानंतर सुद्धा जिवंत झाला आणि त्याच्याच फोनवरून त्याच्या मित्राला मेसेजेस पाठवत होता. आता दामिनी मात्र महिपतकडे खूपच रागात पाहते. अर्जुन सांगतो की हे मेसेजेस म्हणजे हरीश जिवंत आहे हे दाखवण्याचा प्लॅन होता. ज्याने हरीशचा खून केला त्याला हे सगळं लपवून ठेवायचं होतं आणि योग्य वेळ आल्यानंतर पोलिसांना टिप देऊन ती बॉडी बाहेर काढायची होती. ॲडव्होकेट साळुंखे म्हणतात की मला नाही कळालं तुम्ही काय म्हणताय ते. अर्जुन म्हणतो की सगळं समजेल. तेव्हा तो विटनेस बॉक्समध्ये अशोक दळवी, हरीशचा मित्र, यांना बोलावतो. अशोक त्याच्या स्टेटमेंटमध्ये सांगतो की आमची मैत्री खूप जुनी आहे, खूप वर्षापूर्वींची आहे. अर्जुन विचारतो की शेवटचं कॉन्टॅक्ट तुमचा हरीशसोबत कधी झाला? तेव्हा अशोक सांगतो की 3-4 दिवसांपूर्वी मला त्याचा मेसेज आला होता. मला वाटलं की तो मेसेज हरीशनेच केला असेल आणि अशोक खूप रडू लागतो. अशोक पुढे सांगू लागतो की 2 वर्षापासून आम्ही दररोज नित्यनेमाने एकमेकांना मेसेज करायचो, पण मला कधी कळलंच नाही की मेसेज करणारा व्यक्ती हा हरीश नाही म्हणून. 2 वर्षापूर्वीच त्याचा खून झाला हे मला या केसमुळे कळालं. अर्जुन कोर्टामध्ये अशोकचा फोन सबमिट करतो. यामध्ये हरीशने पाठवलेले सगळे मेसेजेस आहेत, तुम्ही वाचू शकता, असं म्हणून तो मोबाईल फोन जजकडे दिला जातो. जज साहेब ते सगळे मेसेजेस वाचतात. अशोकला जायला सांगतात. ॲडव्होकेट साळुंखे म्हणतात की कदाचित हे मेसेजेस चुकून कोणीतरी अशोकला पाठवले असतील. तेव्हा दामिनीला त्या साळुंखे वकिलाचा खूपच राग येतो. अर्जुन म्हणतो 2 वर्ष सतत चुकून मेसेज पाठवले जातात का? 2 वर्ष चुकून मित्राशी गप्पा मारत होता तो. अर्जुन म्हणतो की ही क्लिअरली आयडेंटिटी थीफची केस आहे. अर्जुन पुढे सांगतो की एक माणूस सतत 2 वर्ष हरीश असल्याचं नाटक करत होता. अशोक नावाच्या त्याच्या मित्राशी 2 वर्ष सतत बोलत होता. त्याच्याकडे हरीशचं सगळं सामान होतं आणि त्यातच मला हरीशची ती चिठ्ठी सापडली आणि तोच आहे माझा पुढचा साक्षीदार पिंट्या, ज्याला बोलवण्यासाठी मी अगोदरच अर्ज दाखल केला आहे. आता मात्र दामिनीला महिपतचा खूपच राग आलेला असतो. ही गोष्ट एक तर तिला माहीत नसावी किंवा ही गोष्ट इतक्या लवकर समोर येईल याचा तिला अंदाज नसावा. जज पिंट्याला कोर्टामध्ये दाखल करायची परवानगी देतात. अर्जुन त्याला त्याचं नाव विचारतो. तेव्हा तो म्हणतो की मला सगळे पिंट्या म्हणतात. अर्जुन म्हणतो लोक आपल्याला काय म्हणतात ते नको सांगू, तुझं खरं नाव सांग. त्यावेळेस तो म्हणतो की उमेश सुर्वे. अर्जुन म्हणतो की लोक मोबाईल चोरतात, पैसे चोरतात, तू तर एका माणसाची आयडेंटिटीच चोरली. तेव्हा तो पिंट्या खूपच घाबरलेला असतो. अर्जुन सांगतो की हरीश मेल्यानंतर सुद्धा हरीशच्या मित्राला त्याच्या नावे मेसेज जात होते आणि हा इसम हरीश बनून ते मेसेजेस पाठवत होता. तुला हे मान्य आहे का? तेव्हा तो पिंट्या खूप घाबरलेला असतो. त्याला काय बोलावं काही सुचत नाही. अर्जुन पुन्हा विचारतो की तुला हे मान्य आहे का? तू हरीश शिंदेची आयडेंटिटी वापरत होतास का? तेव्हा तो पिंट्या महिपतकडे पाहतो. महिपत त्याच्याकडे खूपच रागात पाहत असतो. तर पिंट्या घाबरूनच म्हणतो की हो, वापरत होतो. हरीशच्या मोबाईलने मीच मेसेज करत होतो. त्याच्या या स्टेटमेंटवरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन विचारतो की का केलंस तू हे असं सगळं? हरीशचं सगळं सामान घेऊन तू एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये जाऊन का राहत होतास? काय कारण होतं बोल. अर्जुनच्या प्रश्नांनी त्या पिंट्याला चांगलाच घाम फुटलेला असतो. काय बोलावं त्याला काही सुचत नाही. तो पुन्हा महिपतकडे पाहतो आणि महिपत स्वतःच्या गळ्याला हात लावून त्याला इशारा करतो. त्यानंतर पिंट्या आणखीनच घाबरतो, कारण महिपतने एक चिठ्ठी त्याच्यापर्यंत पोहोचवलेली असते आणि जर खुनाचा आळ त्याने स्वतःवरती घेतला नाही तर तो त्याला मारून टाकणार असतो. त्यामुळे घाबरूनच पिंट्या म्हणतो की ते हरीशने माझ्याकडून पैसे उधार घेतले होते 50,000 रुपये.
मी त्याच्याकडे तेच पैसे मागत होतो, पण तो देत नव्हता. मग मला खूप राग आला. आमची खूप भांडणं झाली. एके दिवशी रागामध्ये मी त्याचा खूनच केला. आता या पिंट्याने साक्ष दिल्यामुळे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. चैतन्य, रविराज, अर्जुन यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. महिपत मात्र मनातून चांगलाच खुश असतो, कारण त्याने दिलेली चिठ्ठीची आयडिया काम केलेली असते. दामिनीला देखील आश्चर्य वाटतं की अचानकपणे याने खुनाचा आळ स्वतःवरती कसा काय घेतला. दामिनी आश्चर्यानेच महिपतकडे पाहते. अर्जुन विचारतो की हरीशचा खून तू केलास? तेव्हा तो पिंट्या म्हणतो की हो, आणि त्याचं सगळं सामान माझ्याकडे घेतलं आणि त्याचा मुर्दा काढला, आणि हा खून कोणाला कळू नये म्हणून त्याच्या मित्राला मेसेजेस करत राहिलो. सगळं बोलून झाल्यानंतर तो पिंट्या महिपतकडे एक नजर मारतो. तेव्हा महिपत होकारार्थी मान डोलवत असतो, आणि हे नेमके अर्जुन पाहतो आणि अर्जुनला सगळं लक्षात येतं. सायली म्हणते, रविराज काका हा तर सरळ सरळ खोटं बोलतोय, पण अशाने मधुभाऊ सुटतील ना? रविराज म्हणतो की सुटतील ग, काळजी नको करूस तू. दामिनी महिपतकडे रागातच पाहते. तेव्हा महिपत काहीही माहीत नसल्यासारखं तिला दाखवतो. आता अर्जुन म्हणतो की पिंट्याने जरी साक्ष दिली असली तरीसुद्धा हे प्रकरण इथे संपत नाही. अर्जुन त्या पिंट्याला प्रश्न विचारतो की तू काय काम करतोस हे सांगू शकशील का? तो पिंट्या म्हणतो की मी वॉचमनचं काम करतो. अर्जुन म्हणतो वॉचमन आहेस तर, आणि तरीसुद्धा तुला तुझ्या मित्राला देण्यासाठी 50,000 रुपये होते. पिंट्या, मला खरंच माहिती नव्हतं की वॉचमनचा पगार 1-2 लाख रुपये असेल. बरं आता मला सांग की तुझ्याकडे एवढे पैसे आले तरी कुठून? ॲडव्होकेट साळुंखे ऑब्जेक्शन घेतात. पिंट्याकडे किती पैसे आहेत याचा या केसशी काय संबंध आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की संबंध आहे, आणि मी तेच प्रूफ करण्याचा प्रयत्न करतोय. अर्जुन त्याला पुन्हा प्रश्न विचारतो की ज्या कन्स्ट्रक्शन साईटवरती तू लपून बसला होतास त्याच ठिकाणी तू जॉब करतोस का? तर पिंट्या हो असं म्हणतो. अर्जुन विचारतो, मग तुला माहिती आहे का की ती कन्स्ट्रक्शन साईट कोणाची होती? म्हणजे कोणता बिल्डर ती बिल्डिंग बांधत होता हे तू सांगू शकशील का? तो पिंट्या घाबरतच म्हणतो की नाही, ते नाही मला माहिती. अर्जुन म्हणतो, पण मला माहिती आहे. तो सर्वांना सांगतो की हा माणूस हरीश बनून ज्या कन्स्ट्रक्शन साईटवरती राहत होता ती कन्स्ट्रक्शन साईट महिपत शिकरेची आहे. त्या साईटची मालकी SS बिल्डरकडे आहे, जी कंपनी महिपत शिकरेच्या नावाने रजिस्टर आहे. आता मात्र महिपतला चांगलाच धक्का बसलेला असतो. दामिनीला सुद्धा आश्चर्यच वाटतं की इतक्या कमी वेळामध्ये आणि ही माहिती मिळवली तरी कशी. साक्षी देखील खूपच घाबरलेली असते. सायली, रविराज यांना तर खूपच आश्चर्य वाटत असतं. अर्जुन सांगतो की विलास मर्डर केसमध्ये या महिपत शिकरेची मुलगी साक्षी ही संशयित आहे. कोर्टामध्ये खूप वेळा खोटं बोलल्याबद्दल तिला तुरुंगवाससुद्धा झाला होता. मग हा माणूस नेमकी महिपत शिकरेच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती कसं काय लपला होता? ॲडव्होकेट साळुंखे म्हणतो की गुन्हेगार कुठेही लपू शकतो की जिथे कोणी येत जात नाही, जिथे कुठली सिक्युरिटी नाही. अशी जागा मिळाली तर तिथे लपला. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही हे मान्य करता की तो त्या ठिकाणी वॉचमन नव्हता, तरीसुद्धा महिपत शिकरेच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती होता. आता ॲडव्होकेट साळुंखेची तर बोलती बंद झालेली असते, आणि दामिनीलाही कळून चुकलेलं असतं की साळुंखेने चांगलीच माती खाल्लेली आहे. अर्जुन सांगतो की विलास मर्डर केस आणि हरीश मर्डर केस या दोन्हीमध्ये सुद्धा महिपत शिकरेचं नाव आलंय. याचा अर्थ काय होतो? इथे संशयाला जागा आहे की हरीशच्या खुनाशी महिपत शिकरे कनेक्टेड आहे. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो, मिस्टर महिपत शिकरे यांची आश्रमाशी रिलेटेड दोन्ही खुनांशी कसून चौकशी करण्यात यावी. आता हे ऐकल्यानंतर महिपतला तर चांगलाच धक्का बसलेला असतो. सायली मात्र मनातून खूप आनंदित झालेली असते. ती म्हणतच म्हणते की अर्जुन सर, माझे डॅशिंग अर्जुन सर. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कोर्ट महिपत शिकरेची चौकशी करण्याची परवानगी देतं, आणि सायली खूपच खुश झालेली असते. तेव्हा ती घरी आल्यानंतर अर्जुनसाठी एक छानसं सरप्राईज प्लॅन करते, आणि त्याला गुडघ्यावरती बसून प्रपोज करते, आणि दोघेही खूप छान आणि आनंदामध्ये एकमेकांसोबत वेळ घालवतात. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.